नमस्कार. मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात, एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेशी असंमती असू शकते. पण लोकशाहीत त्या मतभेदांना उत्तर देण्याचा मार्ग असतो संवाद, वादविवाद आणि युक्तिवाद. पण जेव्हा विचारांना विचारांनी उत्तर देता येत नाही, तेव्हा काही लोक हिंसा, धमक्या आणि अपमानाचा मार्ग निवडतात. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या युवा नेत्या नेहा बोरा यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. हा केवळ एका व्यक्तीवर हल्ला नाही, तर लोकशाही मूल्यांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि वैचारिक संघर्षाच्या संस्कृतीवर झालेला हल्ला आहे. ज्यांनी ही कृती केली त्यांनी नेहा बोरा यांचा पराभव केलेला नाही, उलट स्वतःच्या वैचारिक दिवाळखोरीची कबुली जगासमोर दिलेली आहे. कारण इतिहास सांगतो, ज्याच्याकडे युक्तिवाद संपतो त्याच्याकडे उरते फक्त हिंसा आणि भ्याडपणा. शाही हीच ती शाही आहे जिनं आपली अक्षर ओळख दिली, ज्ञान दिलं, विचार करायला शिकवलं, समाज परिवर्तनाच्या असंख्य कथा लिहिल्या. म्हणून शाही आमच्यासाठी अपरिचित नाही. पण जेव्हा ही शाही एखाद्या तरुणीच्या चेहऱ्यावर फेकली जाते, तेव्हा ती फक्त रंगाचा डाग राहत नाही, ती अहिष्णुतेची, भीतीची आणि वैचारिक पराभवाची साक्ष बनते. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेकांनी एका सडपातळ चष्मा लावलेल्या अभ्यासू दिसणाऱ्या मुलीकडे लक्ष वेधलं. ती होती नेहा बोरा. वयाने तरुण पण नेतृत्वाने प्रगल्भ. आयसा या विद्यार्थी संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ती जवळपास 20 दिवस उपोषणाला बसलेली होती. तिच्याविषयी माहिती घेतली तेव्हा आणखी एक गोष्ट समजली. तिचे वडील सैन्यात अधिकारी आहेत. कुटुंबाची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. पण नेहाने स्वतःचा मार्ग निवडला, स्वतःची भूमिका घेतली आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरली, तेही शांततामय आणि लोकशाही मार्गाने. जंतर मंतर आंदोलनानंतर अनेक जण विजय साजरा करण्यात व्यस्त होते, पण नेहा बोरा वेगळी बोलली. ती म्हणाली, मी सेलिब्रेट करणार नाही. देशभर अनेक विद्यार्थी आंदोलकावरती गुन्हे दाखल झाले. माझ्या साथीदारांसाठी मला अजून लढायचं आहे. हे वाक्य एका नेत्याचं नव्हे, तर सहकार्यासाठी उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्याचं होतं. कारण पुढे जाणारे नेते अनेक असतात, पण मागे राहिलेल्यांची काळजी घेणारे फार कमी असतात. आणि म्हणूनच नेहा बोरा अनेक तरुणांसाठी आशेचं प्रतीक बनलेली आहे. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी गेल्यानंतर तिच्यावरती शाईफेक झाली. पण तिची प्रतिक्रिया काय होती? ती म्हणाली, मी ही शाही पुसणार नाही, अभिमानाने बाळगणार आहे. पेलेट गन्स आणि अश्रुधुराचा मारा आम्हाला थांबवू शकला नाही, तर ही शाहीफेक आम्हाला कशी थांबवणार? हा फक्त प्रतिसाद नव्हता, हा संघर्षाचा, धैर्याचा आणि विश्वासाचा जाहीरनामा होता. ज्यांनी शाई फेकली त्यांना वाटलं असेल की ते एकदा आवाज दाबून टाकू शकतील, पण इतिहास सांगतो, विचारावर शाई फेकून विचार संपत नाही. उलट प्रत्येक थेंब प्रतिकाराची नवी ओळ लिहून जातो. तुम्ही शाई फेकली आणि तिने अन्यायाविरुद्ध वज्रमुठ उचलली. तुम्ही तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मागे उभे असलेले हजारो आवाज आणखी बुलंद झाले. तिच्यावर फेकलेली शाही केवळ शाही नाही, ती तुमच्या भीतीची कबुली आहे.
आणि लक्षात ठेवा, ही ठिणगी आता संघर्षाची मशाल बनेल. शाहीचा प्रत्येक थेंब नवा प्रश्न विचारेल. प्रत्येक निर्भीड आवाज अन्यायाच्या अंधाराला आव्हान देत राहील. आज नेहा बोरा हिच्यावर झालेल्या या भ्याडशाही हल्ल्याचा आपण स्पष्ट शब्दात निषेध करतो. लोकशाहीत मतभेदांना स्थान आहे, पण हिंसेला नाही. आणि शेवटी कवी सुरेश भट यांच्या 2 ओळी मला आठवतात की त्या अशा आहेत, ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले. कदाचित ह्याच ओळी नेहा बोरा यांच्यासारख्या नेतृत्वासाठी लिहिल्या गेल्या असाव्यात. जय संविधान, जय लोकशाही, जय महाराष्ट्र.